भगवान दा राम 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 या 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 राम राम. काय पोरग बरं आहे बरं ना? बरं झालं, बरं ज्योतिबाच्या झालं. पायावर घातलो. म्हटलं तुमच्या पायावर अहो, घालावं. मी कोण लेकराला बरं करणार बाबा? असं कसं? एवढी डॉक्टर झाली, वैद्य झाले, तालुक्याला दवाखाना झाला, पर काय बी उपयोग झाला नाही. हा. तुमचं औषध घेतलं, पोरग बरं झालं. इटलाची कृपा बाबा, इटलाची ताई साहेब कृपा. पुढचत नाही. ताई ना, ते बघ त्या भालू बरोबर खेळतीय. वय 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 येतो बरं का. भगवानदा, काय रे? माझं एक काम होतं तुझ्याकडं. बोल की. काल माझ्या बैलाचा फरा मोडला. तेव्हा तुझा बैल पाहिजे होता मला कामाला. हा तिच्या. अरे मग विचारायला कशाला हवं? जा की गोठ्यामध्ये आणि जा घेऊ. आबा काय ग? जेवण आणलं. बरं बरं हा. आबा लवकर या हो, मला भूक लागली. अगं आलोच हा. काय म्हणतो तुझा भालू? हा आज ना आपल्या भालूंनी मोठ्या कुत्र्याला पळून लावलं. हे? हो आबा. वा वा वा. भगवान मला काय समाधीजवळ बोललो तुम्हाला. आलो आलो हा. तू घे जेवण, मी आलोच हा. भालूला भाकर दे बरं का. हा हा. बाबा मी ती फुलं तोडू. तोड तोड तोड, तुला कोण इच्छाणार आहे? आपलंच होणार आहे, जा. राम राम. आ, आज इकडं कुठं वाट चुकला असा? आलो तो खास तुमच्याच भेटीला. भगवानराव, या जमिनीचं काय करता म्हणतो? तुम्हाला मी त्या दिवशी समज काय सांगितलं होतं नव का? हे बघा, या जमिनीत माझ्या वडिलांची समाधी आहे, म्हणून तुम्ही 1,00,000 जरी देऊ केलं तरी मी जमीन तुम्हाला शिकणार नाही बघा. हा. जमीन काय संकट घेऊन जाणारच काय? अव, जगात जन्माला येणार प्रत्येक माणूसाचा हात मोकळं सोडून येतं आणि मोकळं सोडून जातं बघा. मग मी काही जमीन माझ्या बराबर घेऊन जाणार बाय. माझी लेक मोठी झाल्यावर तिचं लगीन होईल, मग काय तिचा नवरा, बस तिच्या जमिनीचं मला. अरे वा, म्हणजे घर जावायच करून घेणार म्हण की. अहो पुढचं कोणी बघितलं या? ते बी खरंच म्हण ना, पुढचं कोणी बघितलंय. पण एक सांगतो भगवानराव तुम्हाला, हा. आम्ही जे मागतो का नाही ते मिळवल्याशिवाय राहत नाही. गुड बॉय. आपण आता माळकरेच्या घरी आलोय. अरे आपली सोय व्हायला नग का, म्हणून 4 कवडं मारलं. हा कोण येऊ? आप्पा पाटील, माझ्या बाळपणचा दोस्त. आजच उगवलाय. नाही, झालं 6 महिने मिलिटरीत होता बघा. पेन्शन घेऊन आलाय, एकलाच आहे. मी म्हटलं राह इथं. अहो ऐकतच नाही तो. काय करावं? आपल्या गावचं पुढारी आहेत, हा रामराव रंग. कीर्ती ऐकूनच होतो. आज भेट झाली. काय आलं होतं? माझी जमीन पाहिजे यसनी. हा, का? वाड्यातून बाहेर पडल्यावर नदी पोतर पोचताना आमची जमीन आडवी येते यसनी. अरे मग देऊन टाकी त्यासनी जमीन आणि पोरगी मला दे आणि तू इटल इटल करत बस म्हणजे झालं. कसं? अरे अप्पा, तू आणि मी काय परकी आहोत वय? अरे माझी लेक तुझ्याकडे राहिली काय आणि माझ्याकडे राहिली काय? एकच आहे. होय ना वा? मग मग यासनी जमीन द्यायची नाही. हो, एकट्या जमिनी हडप केल्यासा अजून भूक भागली नाही वाटत तुमची. जा, कोणाशी हिंमत करू नका सा. घ्याव जावता वय बंदुकीच. नाही, माणसाची शिकार करत नाही मी. अहो लष्करात होतो तेव्हा लई गेली. आता फक्त जनावराची, रानडुकराची. मालक, भगवान पाटील हनुमंतवाडीला गेलाय. येताना एकलाच येणार आहे, म्हणून रामूशी बरोबर आणल्यात. हुकूम असेल तर उरकून टाका. अरे बाबा, काय भी काळजी करू नका. म्हाताऱ्याला रातोरात बरं वाटलं बा. मी येतो बरं का. मी बी येतो सोबतीला. अरे तू कशाला येतोयस? माझी चंपा बागीन आहे ना माझ्या बरोबर. येतो हा. राम राम.
काय गे चंपा, काय झालं तुला? अरे कोण रे तुम्ही? हा? अरे काय पाहिजे? काका आबा का बोलत नाही? चंपा पण बोलत नाही. भगवान पाटील गेला, ह्या गावाची शानच निघून गेली. आता आम्ही कुणाकडे बघायचं? या गावानं कुणाकडे बघायचं? या पोरीनं कुणाकडे बघायचं? गाव पोरक झालं, ही पोरगी पोरकी झाली आणि आम्ही सुद्धा पोरक झालो. त्यांची शेती पोरकी झाली, पर मंडळी आम्ही या शेतीला पोरक नाही होऊ देणार. यांची शेती आम्ही वाऱ्यावर नाही सोडणार. आमची नोकर चाकर माणसं यांच्या शेतीवर काम करतील, देखभाल करतील, याची मशागत करतील आणि यातून जो पैसा निर्माण होईल तो या पोरीच्या नावावर बँकेत जमा होईल. आणि ही पोरगी आमची पोरगी, आम्ही जातीनं आमच्या वाड्यावरीची देखभाल करू. नाही रामरावची माया मी जाण. भगवान गेला तर त्याच्या जीवाभावाचा दोष जितता आहे अजून. ही पोरगी पोरकी नाही, तिचा ह्यो काका वडिलाच्या मायेनं वाढवल तिला. मागायला, तुला देतच नाही. होय रे भालू, देते भाकरी इकडं. लबाडा, काय रे, मी भाकरी घातल्याशिवाय खायची नाही? त्याच्यापेक्षा तू शाना आहेस. शाना माझा राजा, तुला शेंगा देऊन खायला. माकडाला घेऊन शान काय, डोंबाराचा खेळ करायला निघालीस का काय? वय, मी डोंबारीचा खेळ करायला निघाले आणि तू काय पुंगी वाजवणार आहेस?
वाजवेल की तू दोरीवर चढलीस की मी खालना पेपाने वाजवलीच बघ पे 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 सदा पे, पे, आ. आता पहिल्याच ती काही वरण पाणी धावलंच का नाही धावलं, धावलं. हा, जत्रेला जायचंय ना तर? हा बघा बघा समजा बघतो. बाकी समजत घे सांगतो सांगतो घे घे रे माझ्या सोन्या घे घे ओ संजय का ओ भालू संघ काय खेळत बसलायचा आता काय वय आहे वय तुमचं या आम्ही काय म्हणतो या की हा आले आले तू खा हा मी आलेच काय काका अहो जत्रेला जाणार आहे सनव हो ना. मग उन्हा व्हायच्या आत निघा लवकर जावा काका तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर जत्रेला मी का आमचा देव योच की हा जय जवान जय किसान बर देवीजवळ काय मागणार हा देवीला सांगणार हा. की माझ्या काकांना शिकारीत रोज एक वाघाळ मिळू दे कशाला म्हणजे त्यांचे पाय दुखायचे थांबतील आता आमचे एकदमच थांबणार हो बर तुम्ही तुमच्यासाठी काय मागणार माझ्यासाठी काय मागणार काका हे बघा इकडे हं? इकडे काय ये हं? देवीला म्हणावं हं? एक झक्कास नवरा दे हे हो काय काका अगं देवीनं देऊ दे मग असा मार उडवून देतो बघ काका आम्ही जातेच कशा बालूला घेऊन जावा संघ बायले आकाशात झकास नवरा मागणार आहे तू कोणाला मागणार आहेस ग सरजा सरजा कुणाची आहे पटपटी ए कुणाची फटफटी आहे का रे कळ ना मालकाची आहे गाडी फटफटी बाजूला काढ की कर बाजूनी जात नाही वैर गाडी जायला रस्ता काय तुमच्या भात आहे वय ही फुकणी लय बडबड करायला लागलाय सांग तुझ्या मालकीनीला जत्रेला जायची एवढीच घाई असेल तर बस म्हणावं फटफटीवर माग ए जत्रात एखादी कोलाटी गावते का बघा की माग बसायला सदा ए सदा उगीच वादविवाद घालू नकोस बघा की भालू ए भालू भालू कर ती फटफटी बाजूला हाड हाड पाडली की ना गाडी आई बायशा उचल उचल आता उचल शाबास रे माझा भालू मारी तुमच्या आज माझी गाडी पाडली नाही एक दिवस हे बघा चांगले हार बांधून ठेवा हा बायने ए बायने बायने काय जी हे बघ तू पूजेचं साहित्य घेऊन ये मी देवळात जाते बर का हा होय होय अगं तू पण हात लाव तुझ्या दोघांनी करायची असते काय महाराज अरे तू झालं का देवीचं दर्शन हो झालं ना कोण होते ती कोण बरं अरे देवी विचारतोय मी कोण होती पोलिसापासून लपवतो काय राम राम अप्पा कुठे राम जरा बाबुळगावला जाऊन आलो कशाला इनामदारांचा मुलगा आहे ना व आता सच्ची मोठी झाली नाही का तिच्या बी लग्नाचं बघायला पाहिजे तशी बोलणी बी करून आलो हाय का? आता येतीलच लवकर आता बोलवा आम्हाला साखरपुड्याला मालिक बादशा अरे तुला काय अक्कल का काय म्हणा वय रे अरे गाडवा सकाळच्या बरी औषध आणलं आणि ह्यात घातलं वय की अरे स्टेनलेसचा गला घ्यायचा गाडवा आपलं डोसकच गेलं बघा मालक कर
आप्पा काका भेटलं होतं. हं. मोठ्या ठेचात चाललं होतं बघा. हं. सज्जीसाठी पोरगा शोधतायत. बर 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 बर. बाबुलगावचं इनामदार बी येणार त्या 2-4 दिवसात सज्जीला बघायला. हं. मालक हं. एकदा का सज्जीचं लगीन झालं हं. का ती बी गेली हं. आणि ती जिमीन बी गेली बघा. अरे बाशा खरे. मालक सज्जी व धाकल्या धऱ्यांचा लय जीव आहे बघा. कुठं आमचं खातदार? कुत्रीला घेऊन देत फिरायला. आता तुम्हीच बघा, आता हे वय आहे का कुत्रीला घेऊन फिरण्याचं? मालक हं. नाही, तुम्हीच मनावर घ्या बघा. बादशा एक काम कर, आप्पा काकाच्या मळ्यात जा, होय. मनावर रामरावांनी धाडले बर. जिला मागणी घातली रंगरावासाठी. काय सांगताय? आणि म्हणा आमचं दुसरं काय डोक्यात नाही, दोन येतो आमच्या मनात. एक तर सज्जी गावात राहते, होय. आमचं घर काय त्यांचं घर काय परक आहे काय? नाही. आप्पा काकाची नजर राहते तिच्यावर. तर आणि दुसरा येतो एकुलता एक पोरग, होय होय. सोन्याची लंका करून ठेवली. अखेर म्हणाव सज्जीचीच की. काय सांगताय? बडव्या नीट समजून सांग. होय होय. हल? हा निघालो बघा. आईला कुत्री संग फिरतोय. मालक अहो मालक अहो कुत्रीला किती खेळवणार? म्हणजे अहो या वयात एक पाखरू पाहिजे बघा. पाखरू पाहिजे रे. वय आमचं पाखरू झालं कुठं माणसाकडे? हा? जवळ गेल की जोज मारते बघ. अहो माणसाळल माणसाळल एकदम कुशी शिरल बघा. ते कसं काय? कसं काय काय देणार बोला. एक गॉड बातमी सांगतो. गोड बातमी? वय हे सांगी. नाही सांगणार का? हे तिच्या आईला सांगतो का अनु? सांगतो सांगतो. काय देणार बोला. काय? नारंगी का मोसुंबी? अरे तू म्हणशील त्याच्या तू बोल. आम्ही मागणी घालाय चाललोय. थोरल्या धनी मलाच सांगितलंय. कोणाला? कुणाला? आपल्या सज्जीला. सज्जील आ. माझ्यासाठी? मग काय माझ्यासाठी? अरे हे तिच्या आईला हे भाषा म्हणजे आम्ही नवरदेव झालो म्हणायचे की. अरे चोरासारखा दबकत काय तो? तुमच्याकडे आलो होतो काका. ये ये बस. काय काम काढलंस? काम काम जरा नाजूक आहे. अरे पर सांगशील का नाही? सांग. ढाकल्या धनसनी हा. पोरी सांगून यायला लागल्यात. रंगरावला? वय हा. अरे येणारच. वय. आता तिथं लग्नाचं वय झालंय ना व. पर मी म्हणतो हा. सरपंचांची एवढी मोठी विस्टंट, जमीन जुमला, वाड्यावर रात्याड माणसं राबत्यात, हा. त्यातनं धाकलं धनी एकलंच. तेव्हा मी म्हणतो सज्जाकडे दिल तर कसं होईल? अक्के, ए अक्के. आले आले. अगं इकडे ये इकडे ये. यो काय म्हणतोय बघ. काय रे काय म्हणतोय? तुम्हीच सांगा. तू सांग रे. तुम्हीच सांगा. नाही धाकल्या राहायची कारभार येईल म्हणून सोपशीला कराय तुम्ही. अरे ये हेड्या, पुन्हा मोर बोलतोस र? आ तुझ्या धाकल्या धनाची तरफदारी करायला आलास वय इथं? मुर्दा बसवला त्याचा. तरणी म्हणत नाही, लेकुरवाळी म्हणत नाही, बाई दिसली का डोळं फा फा फाडून बघतय. आणि हक्का साहेबांनी ह्यो जागा घेऊन आलास वय? अरे तुझ्या खाली टाक खाली टाकते. मग काय सांगू मालकासनी? काय सांगतोस? जवळ ये, जवळ. वय आलो आलं आलो. जवळ. मेला मेला. एका थपडात भागला. पुन्हा निरोप घेऊन आला तर गुळीच घालीन. अक्का सून म्हणून पाहिजे का? अहो पण मला का गरीबासनी? मी मालकाला सांगावं घेऊन आलो होते. जातोस का? बोलू भालूला. मला का भालू, भालू? ए भालू, पोचीवाला बांधा बोलतोय. माझ्याशी लगीन करणार?
ये मालक काय म्हणलीस आजी? ओ मालक, आप्पा काकानं काय उत्तर धाडले? हे बघा उत्तर. हा? आधी हात सोड माझा. न सोडणार. अशी घेऊन जातो वाड्यावर फटफटीवरनं आणि कुकू लावतो माझ्या अरे नावावर. जा सोड सोड म्हणते ना. अशी. भालू 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 भालू. अरे देवा. आता करू माझी भालू भालू. हे वर्तमानपत्र पेपर काढायची आमची जी कल्पना आहे त्याचा हेतू एवढाच आहे की आम्ही विचार करतो या देशाचं झालंय काय. अरे जग किती पुढे चाललंय फॉरवर्ड, आमचा देश अजून किती बॅकवर्ड आहे. महाराष्ट्रामध्ये पुरेशी विद्यापीठ असतानाही 20,000 या गावात विद्यापीठ असावा असा आग्रह का? मीच तुम्हाला विचारतो विद्यापीठ का नको का? या 20,000च्या गावामध्ये एक इस्पितळ आहे, मुलींची शाळा आहे, मुलांची शाळा आहे, 2 थिएटर्स आहेत, क्रीडांगण आहेत. मग या 20,000च्या गावाला विद्यापीठ का नको का? राम राम मालक, पोराला घेऊन आलोया. काय जाधवराव का आलात? पोलिसांनी काय छापा घातला का हातभट्टीवर तुमच्या? त्याशिवाय येणार नाही तुम्ही. नाही मालक, तो धंदा कवाच सोडला. सोडला. अहो हॉटेल टाकलं एसटी स्टँड जवळ. हा लोकांची गैरसोय करू नका. हा? चल बाबा. बरं मंडळी, आमची पूजेची वेळ झाली, आम्ही निघतो. आपण सगळे जेवून खाऊन पिऊन निघा. यायला हा भाल्या 2 दिवस नुसतं गामडा काढलं साल्यानं. ते निळ्या या मालक, काढा पायतान लावतो अंगठा. ते नाही रे. मग आप्पा पाटलाचं कुत्रं पाहिलं का कुठे? मालक, अहो, माझी नजर असते या पायातल्या पायतानाकडे. अहो कुणाचं टाच किती झिजल्या, कुणाचा अंगठा तुटला हे न्यायच असतोय मी. आता कुणाचं कुत्र कुठं गेलं हे कशाला बघतोय मी? अरे तसं नव्हं, पण तुला ते 2-4 दिवसात हिथं कुठं दिसलं का? नाही बा. नाही. पण मला सांगा, ही भालू कुत्र्याची चौकशी कशा पाहिजे चालली तुम्ही? अरे काय सांगायचं निळ्या तुला? कारला डेंजर कुत्रे बघते. अहो सगळं गाव तारीफ करते राव तिची. कसली तारीफ करते? हो मालक, मला सांगा, मला ते कुत्र कुठं दिसलं तर मी काय करायचं? काय करायचं मला येऊन सांगायचं. होय. बक्षीस देतो बघ तुला. नव 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 ही भानगड काय आहे? अरे काय वालगड घेऊन राहिला? डागदाना नजर ठेवायला सांगितले बघ. म्हणजे कुणाला तरी चावल्याला दिसतंय. 8 दिवसात मरतय का नाही ते बघायचंय, है की नाही? वय तसंच आहे. कुणाला चावलं? ठाकल्या मालकास ए निळे, तुला बी लई चौकशी लागते बघ. मग चांबार चौकशी म्हणतात ती हीच की. तुम्हाच नाही कुत्र चावलं म्हणताय सा? अरे 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 सांभाळ बघा. ते करतोय रे, तर ते कुत्र्याच सापडा ना बघ. मालक एक इगच सांगू का? सांग की. अहो वाजिनीला बाहेर काढा, आपल्या आपण वसावर बाहेर पडते बघा. अहो म्हाळाचा महिना बी जवळ आलाय. वा, जमलं की मालक. बाळशे आईला निळे, तुझं डोसकं बी एकदम जंक्शन म्हणायचं की. मालक
मग मी काय सांगत होतो, मालक लवकर आटपा, नाहीतर ते बेन वास आला की खाईल संशय आणि जाईल पळून. मालक आटपा लवकर. जेनीमध्ये येते ना व. अहो थोरलं धनी उरती पाखरं पडाआडा उडवायचं आणि तुम्हाला कुत्र जमत नाही. गप्राये नको नको मागोळी. ढाकलं त्यांनी काय केलं सवय. वही झाडताना नेमकी मध्ये आली बघ. अहो पण आता थोरलं त्यांनी काय म्हणतील. चला बाईने अजून काढून टाकू तिला. भालू पळाला, चायला कुत्री बी गेली आणि कंबारला बी गेले. कसलं काय आटप लवकर गाडून टाकावे आणि अधुकर. अहो मालक आता आपलं त्यानं काम नाही होणार. अहो आपलं कंबारला पार मोडलं. खंतो का गुमान कशा यायला गाडू तुला बी तिच्या बरोबर. कळतो कसा. Charge the light brigade, charge the light brigade, charge the light brigade. Oh, charge, charge. वाईने काय अगं हो जरा हळू. हे बघ इकडे ये तरी. अरे बोल की. नाही म्हणलं आज अक्का साहेबाला बघायला येणार. वय उद्या अक्का साहेब लगीन होऊन जाणार. मग आपलं कसं काय ग. आपलं आपलं म्हणजे माझं ग. तुझं तू बघ. म्हणजे मी जाणार आहे अक्का साहेबांच्या बरोबर पाठ राखीन म्हणून. मग मी बी येणार तुझा पाठ राखा म्हणून. का र मला एकलीला जाता येत नाही वाटत. ग तसं नव ग. मग तुला कसं जाता येणार एकलीला. का र नाही म्हणजे रस्त्यातनं तुला कुणी पळवली तर माझं कसं काय ग. तुझ्याशिवाय कोण आहे. कोण आहे तुझ्याशिवाय. तुला कोण हाय. अरे मरत मर तुकड्या. अरे गप्पा. अरे कशाला तिची कळ काढतोस. मी कशाला शेणात दगड टाकू. हो अरे ये मुंगसाच्या तोंडाच्या. असं सदा आलो जी. हे घे पाहुणा आलं वाटतं. पाहू ना हा अक्का साहेब पाहुणं आल्यात. पाहुणं या 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 या. नमस्कार नमस्कार. या नामदार साहेब. वा 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 अप्पा काका, मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम तुम्ही असा मोकळ्या जागेत ठेवलात हे फार बरं झालं. नाही नाही का हो. अहो ही सारी कल्पना आमच्या अक्काताईंची. तिसनी निसर्ग फार आवडतोय. अच्छा. बागत शेतावर सारखं. छान छान. म्हणजे शेतीची आवड आहे म्हणा की. निश्चित आवड. अहो 8-15 दिवशी करी करता मी रानात गेलो तर माझं काही नडत नाही. अच्छा. हा समधी शेतीची कामं ते. अरे वा वा वा. नाही ते आमच्या रावसाहेबांना शेतीत लक्ष घालायला सून हवी होती नाही का. शिक्षण किती झालंय मुलीचं. आता शिक्षण म्हणाल तर जास्त काही करू शकलो नाही. 7वी पर्यंत झाले आणि 1-2 इयत्ता इंग्लिशच्या घरातच केल्या. पण आमच्या जयंताला निदान मॅट्रिक झालेली मुलगी हवी होती मामा. त्याचं काय व्हायचे साहेब. तुम्ही प्रथम मुलगी बघा. तिची स्वच्छता टापटी शिस्त हे बघा. तुम्हाला जर काही प्रश्न विचारतील तर जरूर विचारा. मग तिचं शिक्षण अपुरं असं वाटलं तर मला विचारा. अहो जयंतराव
अहो, तुम्ही काहीच घेतलं नाही. अरे घे छान आहे अरे काय छान काय अरे काही न घेता छान काय ठीक आहे घेतो की. अरे काय घेतो काय हा? पाहून पोट भरलं वाटतं. हे जनता तुला काही प्रश्न विचारशील तर विचारून घे. हा विचार की. तुमच्यासारखी वडीलधारी मंडळी असताना मग मी काय विचारणार. बर बर. अहो ते ताट द्या मुलीच्या हातात. होय घे बाळ. जा मुली. आणि हे पहा, तुम्हाला जर वाडा वगैरे पाहायचा असेल तर जा तिच्या हा जावा की. चला बघ. वकील साहेब फुलं तोडू नका. सॉरी अक्का साहेबांनी आवडत नाही ते. असं फक्त पूजेसाठी ठेवली आहेत. आता तुम्ही तोडा म्हणा. खरं बाबा. आता तुम्ही बी तेव्हा सारखंच आहे म्हणा. मी देवासारखं. म्हणजे अक्का साहेबांनी हो. आत्ताच्या बाहेर याने बी ओळखलेलं दिसते. वकील साहेब एक विचारू का? विचार ना. नाही म्हणजे रागवणार नाही ना? नाही रे बाबा. तुम्हाला कुठेतरी बायलाव नाही वाटते. मला अरे प्रथमच येतो मी इथे. इथं ना भाऊ कुठवर म्हणजे बघा जत्रेमंदी अक्कासाहेब देवीची पूजा बांधित होत्या तिथं. काय झक्कास ठेवलेस ग घर. आईच्या माघारी कुणी सांगाय सवराला नसून सुद्धा लई चांगलं वळण आहे बघ तुला. मला सून म्हणून तू एकदम पसंत आहेस. अगं होय. राम राम इनामदार. वा राव साहेब, आमच्या गावातून आम्हाला ओलांडून परस्पर जात पण आम्ही कशी जाऊ? बादशाला उभा केला तर 24 घंटे उभा राहायला पारा कर. वैली साहेब या एक 5 मिनिटं थांबून जाऊ. या. अहो या गावचे सरपंच येथे. जयंत ये. मुलगा आमचा आत्ताच वकील झालाय. या वकील साहेब या. अरे काय झालं हसायला. आई बाकी एक देवी फारच प्रसन्न झाली एका माणसावर. आमची कुलस्वामिनी म्हणजे जागृत देवस्थान आणि तिने दिलेला प्रसाद मी कसा अवहेरणार बरं. हो महाप्रसाद असतो. पण आई तुम्ही काही म्हणा, निदान मॅट्रिक झालेली तरी मुलगी हवी होती नाही जयंताला. ऐकून घ्या. आता हा एवढा मोठा वकील, त्याची ती सोसायटी, ते क्लब मधलं जाणं, डान्सेस, पार्ट्या, नाही यातली एक तरी गोष्ट यायला पाहिजे नाही बायकोला. काय रे? ए बाबा उगीच त्याला चिडवू नका. वकिली सुरू करेपर्यंत लग्नाबद्दल अजिबात बोलायचं नाही असा आधीच दम दिला होता मला. हे बघ कसा तरी पोरगी बघायला तयार झाला. नाही ती काळजी तुम्ही आता अजिबात करू नका. ती काळजी अजिबात करू नका. आता प्रत्यक्ष ब्रह्मादेव जरी खाली उतरला तरी त्याला सुद्धा ही गाठ सोडवता यायची नाही. अहो तुम्ही देखील मारा एखादी गाठ कुठे जमलं तर. नाही रे बाबा, गाठ का कुठे अशी मारता येते, ती पडावी लागते देवळात. ए भालू हे बघ आज की नाही काका साखरपुड्याचं ठरवायला बाबुळगावला जाणार आहेत. तुलाही मिळणार आहेत म्हणे. ए भालू माझं एक काम करशील. हे बघ ही फुलं की नाही त्यांना नेऊन द्यायची. कुणाला? त्यांना. काय रे सदा जी. अरे आप्पा काका कुठं आहेत? घरात. अरे घरात काय करतायत? आज साखरपुडा जायचं ना. सकाळपासून त्याच गडबडीत आहे. म्हणजे अक्का साहेबाची ऑर्डर सुटली आहे ना. अरे काय? आयबी कापड अंगावर घालायची नाहीत. आणि मग तेव्हा सकाळपासून फेट्याची डोसक्याची फेट्याची नुसती झनापण चालली आहे. आम्ही तयार आहे बरं का. सुटलं की कसं बांधलं होत. चला देसाई मामा
साखरपुड्याचं ठरवून विया. अगं हसाय काय झालं? कसा काय पोशाख जमलाय का नाही छान दिसतं. हा? अहो पण काका हा? साखरपुड्याचं ठरवायला जाताना ही बंदूक कशाला बरोबर? हा? होय की कशाला? हो हा? मग तेच म्हणते मी. द्या ती इकडं. घे बरं आहे बघ काही निरोप विरोप काका साहेब निरोप आपल्या संग नाही धाडणार अक्का साहेब. अहो निरोप पण फुलं भालू संग कव्वा. आमच्या सज्जाकानं तुमच्या करता खास बालू बरोबर काहीतरी पाठवलं होतं. मिळालं का? पोटावर दिसतेच आहे की. बरं मी येतो. आई यांना जेवल्याशिवाय पाठवायचं नाही बरं का? होय तर अच्छा. घ्या चहा. हे येतीलच एवढ्यात. हा. मी जेवणाचं बघते. अहो जेवणाचं कशाला? हा, असं कसं होईल? बरं बरं. देसाई मामा सज्जा का भाग्यवान हा. केवढं घरानं माणसं केवढं प्रेम अगत्य हा. नशीबवान. हा रावसाहेब आलेच की. आम्ही कालच येणार होतो पण सोसायटीची मीटिंग होती म्हणून आज आलो. आला नसतात तरी चालण्यासारखं होतं. हा? म्हणजे मी काही समजलो नाही. नाही समजला तेच ठीक आहे. देसाई जयंतासाठी घरंदाज मुलगी हवी होती हे ठाऊक होतं ना तुम्हाला? म्हणजे सज्जा का घरंदाज नाही? नाही ती भगवान पाटलाच्या रखेलीची मुलगी आहे. रावसाहेब तोंड सांभाळून बोला. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर जीभ हसुडूनच काढली असती. पण तुम्हाला हे सांगितलं कोणी? सांगायला कशाला पाहिजे? सारा गाव बोलतोय. खुद्द सरपंचानी रंकानी सांगितलं मला. तुझ्या पोराशी सुविरेक नाकारली म्हणून तू ह्यो डाव रचलास होय. आता तुझी 100 वर्ष भरलीस म्हणून समज. अगं अडंबे जायला हात लावला आज की. लई वजा झाल्यासारखं बोलतोय आयला ठेव मरते खाली. आता. अगं खरंच ओझं झालं असेल. हात दे त्याला. काय अक्का साहेब त्याला सवच आहे. अक्के तुझं लगीन मोडलं. लग्न मोडलं? होय लगीन मोडलं. का ते विचारू नकस. त्या रंकानं आग लावली. इनामदाराच्या मनात ईक पेरलंय. त्याला आता जित्ता ठेवत नाही बा. असं म्हणू नका काका. त्या रंकाचा खून करून तुम्ही जर फासावर चढलात तर मला कोणाचा आधार आहे? द्या ती बंदूक इकडे. नाही नाही सोडा. त्याला जित्ता ठेवणार नाही आता. सोडा म्हणते ना. सोडा. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. काका जेवायला येता ना? मला जेवायचं नाही. बाईंनी मलाही जेवायचं नाही. अरे जेव के. सर सुधीर ए बाबा जेवणावर कशाला राग धरतोस? आमच्या काय मनात नव्हतं होय. मला तरी ती पोरगी लई आवडली होती पर तिच्याबद्दल हे असं कळलं. मग यासने तरी दोष कसा द्यायचा लगीन मोडल्याबद्दल? सुधीर आम्हाला पैसा नको, मान पान दाग दागिनं काय काही नको, पर घरानं नको का बघायला? काय कल्ल्या झाला का साखरपुडा झाला का म्हणतो? इसकटलं की समज. अप्पा पाटील लेट शेतात गेला होता बाबुळवाडीला पण आला की थप्पड खाऊन. मालक अहो मालक अरे हार घे मालक अहो तुम्ही समद्यांचा बंदोबस्त करताय पण या कुत्र्याचा का बंदोबस्त करत काय नाही? झालं? अहो सापावानी डोक धरलाय त्यानं माझ्यावर. कल्ल्या आजच्याच पाटलाला निरोप द्या. 200 लोकांचा अर्ज सही करून इन्स्पेक्टरकडे पाठवा. कुत्र पिसळलेले नागरिकांचा जीव धोक्यात आहे म्हणावं. अरे भालू तू आणि इथं हे काय आणलंस बाबा?
बैस 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 हं? प्रिय जयंतराव, मला नाकारलं माझं दैव, पण जे तुमच्या कानावर आलं त्याची तुम्ही स्वतःहून एकदा खात्री करून घेतली असती तर बरं झालं असतं. आपली सज्जला मोठी धाडसी दिसते ही सज्जला. तिच्या पत्रातले बहुतेक मुद्दे बिनतोड आहेत. पण काय रे, तू काय म्हणतोस? ते पत्र तुला त्या कुत्र्याने आणून दिलं? हो तर डोंट टेल मी. जया, तुला एक गंमत दाखवतो. परवाच त्याच गावामधून त्याच कुत्र्याबद्दल एक अर्ज आलेला आहे, 400 लोकांच्या सह्या असलेला. आणि मसुदा असा आहे की त्या कुत्र्यापासून गावाला धोका आहे, कुत्रा पिसाळलेला आहे आणि दिसता क्षणी त्या कुत्र्याला गोळी घालून ठार करा. हे बघ. इम्पॉसिबल. तो स्वतःहून मला पत्र देऊन गेला. मला तेच म्हणायचंय की या सज्जलेच्या पत्राप्रमाणे हा रंक खरोखरच काळेबाज असावा. दॅट इज ट्रू. मी काय म्हणतो, दया, त्या अर्जाप्रमाणे मी त्या गावात चक्कर तर टाकून येतो. म्हणजे तू असं कर, तूही चल माझ्या बरोबर. सांगतो काय होईल ते. आपल्याला त्या रंकाला भेटता येईल, त्या कुत्र्यालाही बघू. शिवाय त्या सज्जलेच्या घराण्याची जरा बारीक चौकशी करता येईल. पण कसं शक्य आहे ते? ते ओळखतील नाही का मला? अरे हो, तो एक आमच्या हवालदारापैकी एखाद्याचा ड्रेस होईल ना तुला? गुड आयडिया. मेलो मेलो बायले, मेलो बायले, मेलो. असं काय माझी धडकत नाही. अरे काय झालं काय तुला? काय वाघ बी मागे लागले की काय तुझ्या? बायले, अगं फौजदार आले आहात. अरे ये ना, पण तू का पाय लावून पळतोयस? अगं ते तसंच आहे. परवा माझी छाती भरली होती, म्हणून त्या भीम्याकडनं थोडी हातभट्टी आणली होती. वय अगदी थोडी ग, अगदी थोडी. पण आता यो फौजदार माझ्या झोपडीवर छापा घालणार आणि मला पकडणार, मला पोचवणार. मग मर आता. बाईने, ए बाईने, आलो जी, आलो. मोटारसायकलवर कोण आले ग? फौजदार आहेत जी. असं? अगं मग बसायला खुर्च्या आण. जी. कोणी आहे का घरात? मी आहे सज्जला. काका घरी नाहीत. बसा जी. हो. बसा ना. कशासाठी आला होतात आपण? तुमच्याकडे भालू नावाचा कुत्रा आहे ना? हो. गावकऱ्यांचा तक्रार अर्ज आलेला आहे की तो पिसाळलाय आणि लोकांच्या अंगावर जातो. साप खोटा आहे तो अर्ज. आपल्याला पाहायचंय त्याला. त्यासाठी तर आलोय मी. त्याच्या भालूसाठी आल्या तू? उगीच वाटली. भालू, ए भालू, ये. बैस. पिसाळलेल्या कुत्र्याचं एकतरी लक्षण दिसतंय तुम्हाला? काय हो हवालदार? चांगल्या 200-400 लोकांच्या सह्या आणि अंगठे गोळा केले त्याच्यावर. कमाल आहे. कमाल? कमाल कसली त्यात? सरपंचांनी मनात आणलं तर 200च काय 400 उमटतील. म्हणजे रामराव रंकांनी हा अर्ज करायला लावला गावकऱ्यांना, असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित. जमलेले लग्न मोडण्यापर्यंत ज्यांची मदत गेली ते एका कुत्र्याला मारायला काय कमी करतील? लग्न मोडलं? कोणाचं? माझं. कशासाठी? फार जुनी कहाणी आहे ती. माझ्या वडिलांची जमीन त्यांना हवी आहे. पण जमिनीचा लग्नाशी काय संबंध? माझं लग्न त्यांच्या मुलाशी झालं असतं तर त्यांना जमीन आपोआप हडप करायला मिळाली असती ना. पण काकाने ती सोयरीक नाकारली आणि माझं लग्न बाबुळगावच्या इनामदारांच्या मुलाशी ठरवलं. ते स्थळ मोडल्याचं दुःख झालं असेल नाही तुम्हाला?
कोणत्या मुलीला आपलं लग्न मोडलेलं आवडेल? बस रे जयंत. साहेब पेशंटच्या करायला सांगितलंय, आत बघून येतो. पाटील पाटील, हा अर्ज पोलीस स्टेशनला तुम्हीच पाठवलात ना? मीच पाठवलं साहेब. या अर्जाचा मजकूर खरा आहे? म्हणजे काय? अर्जावरच्या अंगठ्याचा दस्तूर तुम्हीच लावला का? मीच लावलाय. पाटील तुम्ही असं करा, या सह्या केलेल्यांपैकी एक 10-20 जणांना इथे बोलावून घ्या. मला त्यांचा जबाब घ्यायचा आहे. जबाब? नाही साहेब, म्हणजे जबाब द्यायला मी पुढे येणार नाही असंच ना? नाही, तसं नाही साहेब. म्हणजे काय साहेब की सुगीचे दिवस आहेत, माणसं इकडे तिकडे कामाला. खोटं बोल नका. नाही नाही साहेब, एक डाव मला माफी करा. ही अर्ज पाठवायला माझ्यावर जबरदस्ती झाली साहेब. कोणी केली? मला जबरदस्ती कोणी केली? सरपंचांनी केली साहेब. सर, हो. या गावचा कारभार कायद्यानं चालतो की सरपंचाच्या तंत्रानं? साहेब तुमच्यावर कारवाईच करतो बघा. बोला, का पाठवलात खोटा अर्ज? आता पोलीस पाटील की तर जाईलच, पण खोटे कागद तयार केल्याबद्दल तुरुंगात जावं लागेल तुम्हाला. साहेब दिंडावडे काढू नका माझे या वयात. या गावचं राजकारण मी तुम्हाला कसं सांगू साहेब? यात माझा काय मी स्वार्थ नाही साहेब. एक डाव मला माफी करा. मग काय पाटील, खोटा अर्ज केल्याबद्दल पश्चाताप होतोय तुम्हाला? होय साहेब. पाटील मला एक सांगा, तुम्ही या गावातली जुनी माणसं नाही का? तुमच्या गावातले भगवान पाटील, त्यांनी जी एक बाई ठेवली होती, ती बाई सध्या कुठे आहे? नाही, भगवान पाटील आणि बाई? साहेब असं मनात अन्न धिकून पाप आहे साहेब. म्हणजे वारकरी पंथाचा माणूस ठेव, लगीन करायलाच तयार नाही. पर वंशाला दिवा पाहिजे म्हणून आप्पा पाटलानं त्याच्या जिवलग दोस्तानं त्याला गळ घातली, म्हणून तो लगीन करायला तरी तयार झाला. मी होतोच की त्या लग्नाला. होय का? लगीन झालं, एक पोरगी बी झाली. पोरगी 5 वर्षाची झाली आणि तिची आई गेली. पाठोपाठ भगवानराव बी गेलं. काय पाटील, काय चालवले? खोटा अर्ज करून सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देता, काय म्हणायचं तुम्हाला? सरकार खरं सांगू साहेब, ते कुत्र म्हणजे आमच्या गावची शान बघा. हे कोणाच्याही संघाने अर्ज करतात. आपण सरकार थोबडं फोडीत एक शब्द बोललो. साहेब आपल्याला उगीच त्रास झाला. साहेबाच्या जेवणाचं बघ, कोंबडी काप. चाल. थँक्यू, पण आता थांबायला वेळ नाहीये. कल्ल्या, पोलीस पाटलाला घेऊन वाड्यावर या. नाही सरकार, नाही. जयंता वकील, तुमची भाची सुमित्रा, तीही वकील, दोघही सुस्वरूप सुशिक्षित. या लग्नामुळं 2 खानदानी घराणी अधिक जवळ येतील. अहो, पण आताशा अशी खानदानी घराणी उरलेत कुठं? हो. आता त्यातून दोघांनी परस्परांना पसंत केलं म्हणजे झालं. हो. नवीन पिढी त्यांची पसंती प्रथम. पण आमचा जयंता आमच्या मर्जीबाहेर जाणार नाही याबद्दल खात्री आहे आमची. आणि आमची सुमित्रा वकील झाली असली तरी डोकीवरचा पदर खांद्यावर आला नाही अजून. वा वा वा, छान 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 छान. अरे जयंता आलाच की. अरे जयंता, ओळखच काय ना? नमस्कार. नमस्कार. आपण आमदार थोरात जामखेडकर नाही का? वा 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 वा. अरे 10 वर्षापूर्वीची ओळख विसरला नाहीस? छान. अरे एवढासा होतास तेव्हा पाहिलं होतंस तुम्हाला. नाही तसं नाही, आपला फोटो आणि जोरदार भाषणं वर्तमानपत्रातून नेहमीच वाचायला मिळतात. अरे बाबा, विरोधी पक्षात बसायचं म्हणजे जोरदार भाषणं ठोकावीच लागतात. आता तू वकील झालायस तेव्हा खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करावंच लागणार आहे तुला. नाही हो मामा, खरं हे खरं आहे आणि खोटं हे खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी वकील असतो. That's right. बरोबर आहे. बोलून चालून वकीलच तू, आमदारशी बोलण्यात हार जाणार नाहीस. बरं, फराळाची तयारी झाली, आईनी बोलवलं. अगं सुमित्रा, हा जयंत आणि जयंता ही माझी भाची सुमित्रा. नमस्कार. नमस्ते. कशी काय वाटली सुमित्रा सून म्हणून तुम्हाला? चांगली वाटली की.
पर ज्या शिकलेल्या पुरी डोकीवर चढून बसतात म्हणे सासूच्या. तुमचं आपलं काहीतरीच. अहो जाताना किती वाकून नमस्कार केला तिने तुम्हाला. होय होय. अरे जाफराबादी, ए जाफराबादी, तुझ्या गाई सांभाळ, माझ्या बागाकडे चालल्यात. झोपली का काय? काय रे वेड्या, माझ्या गाई सरता ते तुला बघवा ना होय? भगवान नीट लक्षात ठेव. अक्का साहेब, अक्का साहेब, जयवंतराव आला, जयवंतराव. घ्या घ्या ना. सज्जला, राग गेला ना तुझा? राग आणि तुमच्यावर? मग आता तोंड गोड करायला काहीच हरकत नाही. इश्श, मग वेळ कशाला? म्हणजे शुभशे शीघ्रम. काय गे चोरून बघतेस? बघ 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 तरी. नाही तर तू भास्कर मांजरावणी येतेस तिच्या बायला. बघ बघ बघ. आजच मी रंकांना भेटतो आणि आपण समोर उभं करतो, मग तर झालं. बाय बाय. आता नवरदेवाचं तोंड लगीन होस तर नाही पाहायचं. तो पावतर बायने ये. काय र आता जायला. अरे रातभर पाहुण्याची उठबस करून दमले बघ मी. तू जमलीस मी काय गोटे करत होतो का काय? बघ हे बघ, आकाशसाहेबाच्या लग्नाचं योजल्याप्रमाणे समज काही पार पडलं. वय की लगीन झालं, वराडी माणसं गेली सुद्धा. गेली सुधी. आता मांडवघरच्या पाहुण्यांच्या जेवणाची काय व्यवस्था? आता र मग आता रे काय, आता आलं का पायदरनं? मग धर की. मंडळी, आता एवढ्यांचं जेवण करायचं म्हणजे एक घटका लागणार बघ. वय तर चहा पाण्यावर घ्या की भागून. घ्या की. मग चला उठा 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 म्हणतो ना. तुम्हाला कसं पटवून द्यावं तेच आम्हाला समजत नाही. आवा आम्ही बोललोच नाही. आवा आम्ही बोलूच कसं? ती पोरगी सज्जी आम्हाला पण आवडली होती आमच्या रंगरावासाठी. आम्ही तसा निरोप धाडला होता. बाळशाच्या थोबाडीत मारून त्याला परत पाठवला तुमच्या आप्पा काकांनी. त्याचं डोसकच उलट. मग आम्ही बी तडकू. आम्ही त्याला काय समजतो साला स्वतःला. रागाच्या भरात बोललो. हे सगळं तुमच्या वडिला जो आम्ही सांगितलं. याचा अर्थ असं नव्हतं आम्ही असं बोललो. रागाच्या भरात आमच्या पोराच्या तोंडात मारतो आम्ही. काहीतरी बोलायचं उगी. अहो, ज्या पोरीला सून करून घ्यायची तिच्याबद्दल आम्ही असं बोलू. जाऊ दे, काय बोलायचं जयंतराव. तरी पण मला वाटतं की आपण माझ्यावर यावं आणि आपल्या बोलण्यामुळे आबांचा जो गैरसमज झालाय तो आपणच दूर करू शकाल. मी आपला आभारी राहीन. जे आभाराच्या गोष्टी बोलणं आयशाना आम्हाला तकलीफ होत. अहो, आमचे कर्तव्यच. खरं सांगू जयंतराव, अहो तुम्ही काय, आमचं रंगराव काय, सारखंच की आम्हाला. आयुष्मान व्हा, सद्गुणी व्हा, आमचं खातदार. अच्छा, आज वाढदिवस आहे त्यांचा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खातदार, काय योगायोग म्हणायचा बघा. अहो, तुमच्या वाढदिवसाला जयंताच्या पंक्तीचा लाभ. नाही नाही, मला अजिबात थांबता येणार नाही. मला बरेच काम आहेत, मला लवकर जायचंय. आम्ही सोडू काय तुम्हाला? नाही जमणार. पण एका अटीवर. बोला की. तुम्ही जर जेवल्यानंतर माझ्याबरोबर बाबुळगावला येणार असाल सांगू जयंत. अहो, सोसायटीची मीटिंग आहे, झालं तर प्रांत साहेब येणार आहेत. अहो, जनसेवा आहे, पण तुम्हाला कबूल करतो.
उद्या सकाळी आम्ही बाबुळगावला येतो. तुमच्या वडिलांचा गैरसमज आम्ही दूर करतो. बस, जिम्मेदारी आमची. कबूल? कबूल एकदम. जी नागविलीचा पाला मिळेल का? बक्कळ समाजाच्या बांधावर आहे की. आणा तोडून आणि वाटूनच आणा. बर. ताबडतोब पाहिजे. होय होय. बाळासाहेब ताब्यात आहे. कोण आहे रे तिकडं? मी कल्ले बेरड अक्का साहेब, कल्ले बेरड. काय करतोय? नागवेलीची पानं घेतोय. गुरास्ती गोमाच्या झाल्यात म्हणून मालकाने आणायला सांगितलंय. हा हा. अरे काय झालं काय तुला? नाहीला हॉर्न कधी वाजवला नाही काय? काय भेटली का सज्जला? ए अरे जयंत, शेलार शेलार शेलार, ताबडतोब फोन करा ॲम्ब्युलन्सला. होय साहेब. जयंता, काय डॉक्टर? खाण्याच्या पदार्थातून पोटात विष गेले. आता कशी आहे तब्येत? प्रयत्न चालू आहे. रडू नका, रडू नका. आई धीर सोडू नका. आई धीर सोडू नको तर काय करू? सकाळी उठला, चहा घेतला आणि मनाला बाहेर जाऊन येतो. कुठं गेला होता कुणाला ठाव. तुझ्याकडे मोटार घेऊन आला आणि तिथे तो बेशुद्ध पडला. हो पण त्यापूर्वी तो कुठे गेला होता काही कल्पना आहे का तुला? हो, सज्जलेकडे. तुला नक्की माहिती आहे? हो हो, माझ्याकडूनच तो तिकडे जायला निघाला. पण नक्कीच त्या पूर्वीच्या काकाचं कारस्थान असलं पाहिजे. काय काय जयंता इथं आला होता. त्याला पोस्टातनं पत्र न पाठवता भालुकंड पाठवलंस. हा काय त्याला फुलं दिलीस, त्याच्याशी बोललीस, शिरा करून घातलास, खाऊ सुद्धा घातला. घबरा. मी आणि लग्नाचं ठरवताय. मी काय मेलो होतो काय? काय विचारतोय मी? काका क्षमा कर मला. अगं पुरी, आम्हाला जे जमलं नाही ते तू करून दावलं. इकडे इकडे इकडे. आणि त्याला तू शिरा केला आणि तू खाऊ घातला. त्याने तुला बरवलं असं. आणि काय केलं? काका, हे जयंतरावचे मित्र आपल्या घरी आले ते माग. मी चहा करायचं घेऊन येते. हा अप्पा काका पाटील आपणच? आम्हीच की. या बसा. सॉरी, पण मी तुम्हाला अटक करायला आलोय. कशाबाई? जयंतराव इनामदारांना हेतुपुरस्सर विष घातल्याबद्दल. जयंताला विष घातलं? कुठे? असा तुमच्यावर आरोप आहे. तुमची बंदूक. हवालदार
आपण काकाला का वेळ घातल्या? काय केलं त्यांनी? त्याला विष घातलं म्हणून चैत्राला विष? कुठं आहे ते? हॉस्पिटलमध्ये. अरे देवा, कशी आहे त्यांची तब्येत? हवालदार चला. आपण काकांना का देता? त्यांनी काय केलं नाही हो, आता चालत ते. माफ करा, पण मी कायद्याने बांधलेला माणूस आहे. हवालदार नाही नाही, माझ्या काकांना घेऊन जाऊ नका, माझ्या काकांना घेऊन शाबास जाऊ बालू, शाबास. आपल्या गणेशने नेत्या, नको सोडू त्यांनी, नको सोडू. हॅलो, सोड त्यासने, सोड. अक्का जाऊ जा तुला. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले? अजून शुद्धीवर आले नाहीत. अजून शुद्धीवर नाही आला? नाही. मग केव्हा येणार? आज डायलिसिस आहे. म्हणजे काय? म्हणजे अंगातलं विषारी रक्त काढून नवीन रक्त भरतात. मी जरा बाहेरनं बघू जाऊ काय? का आलीस इथं? जयंतरावांना बघायला. कशी आहे त्यांची तब्येत? चालते हो इथून. चांडाळणी, माझ्या एकुलत्या एक मुलाचा तुझ्या पायी बळी जायची पाळी आली. पण मी असं काय केले म्हणून मला दोष देता? तुला आम्ही नाकारलं म्हणून तुझ्या काकांनी त्याला विष घातलं. हे पाप आमच्या हातून कधीच घडणार नाही. बस बस, हा मानभावीपणा पुरे झाला. असा गैरसमज नका करून घेऊ. मी त्यांची सेवा करायला आली. अशी सावली देखील मी त्याच्यावर पडू देणार नाही, समजलीस? माझं त्यांच्याशी लग्न नाही लावून दिलं तरी चालेल. मी पदर पसरते, भीक मागते, पण मला एक दस्ताना बघू द्या. एक दस्ताना बघू द्या. कोण तुम्ही? मी तुझी बहीण समज. मला मनोमन वाटतं सचला, तू जयंताला विष दिलं नाहीस. नाही हो. आणि तुझ्या काकाने पण नाही. आम्ही कसं विष देऊ त्यांना? रडू नको सचला. अगं, हा सारा प्रकारच दुर्दैवी आहे. धीर सोडू नकोस ग. डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करतायत. देवी त्यांना यश दिलंच, पण आधी तुझ्या निळा काकाला सोडवलं पाहिजे. हे बघ, मी वकील आहे. मी घेते त्यांचं वकील पत्र. ताई, रडू नगस पोरी, रडू नगस. काका, असं कसा उलटाने तुम्हाला तुरुंगात टाकलं? नशिबाचे भोग आहे ते पोरी, त्याला हिमतीनं तोंड द्याय पाहिजे. ते सांगते मी हिला. काका, मी घेते तुमचं वकील पत्र. मी चालवीन तुमची केस. अगं पर कोण तू? कुणाची लेक? मी सचलाची बहीणच समजा. असं? काका, तुमची केस घेऊन मी माझ्या वकिलीच्या आयुष्याला सुरुवात करते.
मला तुमचा आशीर्वाद द्या काका, आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद आहे पुरी तुला. आय कॅन फॉलो युअर पॉइंट मिस्टर खांडेकर. पण जर अप्पा काका जामिनावर सुटले तर तुमच्या केसला कसली अडचण येते? आणि जयंतराव आले तेव्हा काका घरी नव्हते. नाही नाही नसतील ना, पण तसं तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल. हे पहा सुमित्राबाई, गुन्ह्याचा तपास अपूर्ण असताना जर आरोपीला जामिनावर सोडलं तर त्या आरोपी विरुद्ध साक्ष द्यायला कोणीही तयार होणार नाही. आणि तुम्ही पाहता त्याच्यात हा आरोपी 12 घंटे खांद्याला बंदूक लावून हिंडणार. अहो, याच्या विरुद्ध कोण साक्ष देणार? पण तुम्हाला या प्रकरणात लक्ष घालायचं कारण हे कोण? हे आम्ही कोण का असाना मी म्हणतो तुम्ही कोण? मी आरोपीचं वकील पत्र घेतलंय. असं का? म्हणजे सुमित्राबाई म्हणते तर तुम्हीच म्हणा की. चांगले चांगले. अहो, राव साहेबांच्या एकुलत्या एका पोराला ईज घालणाऱ्या माणसाचं वकील पत्र घेता? हे पहा, जोपर्यंत गुन्हा साबित होत नाही तोपर्यंत प्रत्येक आरोपी निरपराध असतो असं कायदा मानतो. अहो, कायदा लाख मानत असेल, पर सुमित्राबाई, ज्याच्याशी तुमचं लग्न व्हायचं होतं त्याच्या मारे करायला सोडवायला तुम्ही पुढे यावं. ओ, म्हणजे तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे तर? सुमित्राबाई, या तालुक्यामध्ये कुठं खुट्ट वाढलं त्याचा आवाज आधी आमच्या वाड्यात घुमतो. माझा ऐका, तुमचे वकील पत्र रद्द करून टाका. अहो, तुमच्या खानदानाला शोभत नाहीये. हे पहा, माझ्या खानदानाला काय शोभतं आणि काय नाही हे माझं मला चांगलं समजतं. मिस्टर खांडेकर, आप्पा काकांच्या जामिनाला तुमची हरकत असेल तर तसं लिहून द्या. माझं मी बघून घेईन. भलत्या माणसाशी वाद घालायला मला आवडत नाही. आता अहो, वितंडवाद घालायचा धंदाच पत्करल्यावर मला हे आवडत नाही असं कसं म्हणून चालल? हे घ्या, हा अर्ज तुम्ही द्या मॅजिस्ट्रेटकडे. पण मला नाही वाटत की. थँक्यू. आम्ही बी निघतो. ठीक आहे. एक्सक्यूज मी. आय एम व्हेरी सॉरी मिस पवार. येस मिस पवार, तुमच्या जामीन अर्जावर मी रिकमेंडेशन देऊ शकलो नाही कारण माझे हात कायद्याने बांधले आहेत. अर्थात आप्पा काकांशी माझं बोलणं झालं. त्यांच्या बोलण्याप्रमाणे सज्जलाबाईंनी एकटीनं शेतावरच्या घरात राहणं धोक्याचं आहे कारण रंक कदाचित दगाफटका केल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा जयंताचा एक खूप जवळचा मित्र म्हणून किंवा हवं तर त्याचा भाऊ म्हणून म्हणा, मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही माझ्याकडे राहायला यायला हरकत नाही. आउट ऑफ द वे जाऊन मिस पवार, मी तुम्हालाही असं म्हणेन की तुम्ही जर सज्जलाबाईंच्या बरोबर इथे राहायला आलात तर त्याला संकोच वाटणार नाही. शिवाय तुम्हालाही केस करता कदाचित वारंवार इथे यावं लागेल. तेव्हा तुम्ही काय तो विचार करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. मी डॉक्टर दिवेकर. हॅलो, हाऊ डू यू? हा, काय डॉक्टर साहेब, कशा करता फोन केला होता? अहो, ते आपल्या केमिकल अॅनालायझरचा रिपोर्ट आलाय. बर. तर आपल्या पेशंटच्या पोटामध्ये ग्रीन सर्पंट क्रीपर नावाचं विष गेलंय. हिरवी नागवे. लई खरे असतं साहेब. हा डॉक्टर, मी काय म्हणतो, रिपोर्ट मध्ये आणखी काय म्हटलंय? हा, तर असं म्हटलंय की सकाळी 9-10च्या सुमारास पेशंटनी काहीतरी खाल्लंय आणि 12-1च्या सुमारास जेवण केलंय. त्यातूनच पोटात विष गेलंय. कारण सकाळच्या खाण्यातून जर पोटात विष गेलं असतं तर पेशंट इतका वेळ जगलाच नसता. इन्स्पेक्टर साहेब, अहो, सकाळच्या खाण्यातून गेले काय आणि दुपारच्या खाण्यातून गेले काय, परिणाम एकच की. हे पहा, मी काय इथे केस चालवण्याकरता आलो नाही. मी इथे आलोय तो केमिकल अॅनालायझरचा रिपोर्ट घेण्यासाठी. नाही ते बरोबर आहे, पण पोलीस खात्याला मदत करणं आमचं कर्तव्य. अहो, नाही तर आम्हाला काय पंचायत पडली सांगा की. काम धंदा सोडायचं आणि इथे यायचं कशाला? मी जाऊ का? सरळ चॅप्टर केस भरा त्याच्या, जेलची हवा खाऊ दे त्याला. हा, काय ते जाळणी. वाव 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 वाव, सुंदर, भयंकर सुंदर सुंदर. अय्यो, वाईट, महावाईट. काय झालं सांगा की.
ते तुमचं सगळं उभाड वाचून सोडलं किंवा आम्ही रेषा कोणी मराठी शिकवलं तुम्हाला हो ते आम्ही कर्नाटकातून आलं बघा इथं थेट इथं ते आमचं बाळचं भविष्य भूत आणि वर्तमान सांगून सोडतो बघा आम्ही. माझं पण सांगा की. अरे समोर भूत भेटवलो तर त्याचा पण सांगून सोडतो आम्ही. अहो, माझं सांगा. त्याला काय सांगितलं? मातृसुख नसतो, मातृसुख नसतो, नाही पण बापच माया खूपच मिळतो. संतोष संतोष मान सन्मान इस्टेट प्रॉपर्टी खूप असतो, पण एक जबरदस्त गुप्त शत्रू असतो. हे गुप्त शत्रू धोका देतो, विवाह योग जवळ येतो, हे गुप्त शत्रू नाश करतो. पण तो विवाह योग का ते वयोमान काय म्हटलं? वयोमान 25-26 जवळपास. 25 विवाह योग निकट निकट आलो. निकट 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 विवाह योग निकट आलो, पण हेच समय ते गुप्त हेर गुप्त शत्रू घरात घुसतो, विवाह योग नाश करतो. मालक यो बरोबर सांगतोय बरं का. तुमच्या वाढदिवसाला तो एक पाहुणा नव्हता का आलता सकाळी? ते काय म्हटलो? नमस्कार. अरे राहत कोणी असं तर काय म्हणतो मी? कोण हवं आपल्याला? ते खाकी कपड्यातलं बघा हो. हा हा ते ड्युटीवर गेले. काय काम होतं तुमचं? अय्यो हेच केव्हा आपला भविष्य विषय सांगायचं बघा. असं ते घरात नाहीये, आल्यावर या. ठीक आहे केव्हा. हा त्यांचं वाट बघत बसतो बघा आम्ही इथं कावळ्यासारखं. हे पा तुम्ही नंतर या बघू. मालक घरात नाहीत. मस्ती कटकट. अय्यो म्हणजे तुमचं पण ते मालकच असतं काय व? काय हो नसत्या चौकशी काय करायचे तुम्हाला? चौकशी नाहीत हो, ते भविष्य बघा हो. भविष्य सांगून सोडतो आम्ही. तुमचं पण सांगून सोडतो किंवा आम्ही. काय भविष्य हो तुमचं विवाह झालेला मस्त. हे पा गळ्यात मंगळसूत्र नाही म्हणजे विवाह झालेला नाही हे सांगायला तुमची गरज नाही. पण अर्जंट ठरणार असतं किंवा. कुणाशी? माणसाशी किंवा. हा तुम्ही प्रश्न फार जलद जलद विचारत बघा. तुमचं घराणं श्रीमान खानदानचं असतं, पण लग्न मात्र एक सामान्य ग्रहस्थ बरोबर. असं लफड्याचं भयंकर भयंकर बदमाशी समजत. खाली 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 होय किंवा. हे भविष्य तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर कळलं नाही? अहो ते संताप आवरा किंवा ते संताप आवरा किंवा ते चेहऱ्यात सोडा हो. ते तुमच्या हातावरचं रेषा बोलतं किंवा. काय हातावरचं रेषा तुमच्या बोलतं की. अहो जे हातावरचं छान आहे किंवा. भविष्य सांगताय ना? होय किंवा. म्हटलं तुमची गाठ एका वकिलाशी आहे की हो. पण हे गाठ जन्मगाठ असतं की हो. मिस्टर खांडेकर. येस सर. त्या जयंतराव केसचा तपास कुठपर्यंत आलाय? सर केमिकल अनालायझर कडून नुकतेच रिपोर्ट्स आलेले आहेत. त्यामध्ये ग्रीन सर्पंट क्रीपर या नावाचं पॉयझन पोटात गेल्याचं नमूद केलंय. येस पुढं. मी जयंतरावांच्या वडिलांचं स्टेटमेंट घेतलं, त्यामध्ये त्यांनी आप्पा पाटलानेच हा प्रकार केल्याचं नमूद केलेलं आहे. मिस्टर खांडेकर. येस सर. या केसचा तपास करण्याबाबत तुम्ही दिरंगाई करत आहात? नाही सर, मी माझ्याकडून नेसेसरी ऍक्शन ताबडतोब घेतलेले आहेत. नाही, तुम्ही जाणून बुजून या केसमध्ये हलगर्जीपणा करतात. साहेब माझ्यावर फार मोठा आरोप केला जातोय साहेब. मिस्टर खांडेकर. येस सर. आरोपीच्या वकील सुमित्राबाई यांना तुम्ही सतत भेटत असता, हे खरं आहे? पण साहेब मी साहेब भेटायला जरा साहेब. राम राम. यांना विचारू नका. हो या 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 या. आम्ही त्याचं उत्तर देतो. बसा बसा. अहो साहेब, ज्यांनी जनतेच्या जीविताचं रक्षण करायचं तेच आरोपीला सामील झाल्यावर राज्य चालायचं कसं म्हणतो? खरं सांगू साहेब, आता आम्हाला आमच्या तालुक्याची चिंता वाटायला लागली बघा. आपण चिंता करू नका साहेब. आजपासून या मिस्टर खांडेकरांच्या जागी मिस्टर खोटे चार्ज घेतील. काय नाव म्हणलं? खोटे. इन्स्पेक्टर खोटे. यायला काय नाव? या चहा पाण्याला वाढव आमच्या. यो यो.
मिस्टर खांडेकर, येस सर. यू आर सस्पेंडेड. आत्ताच्या आता चार्ज तुम्ही या मिस्टर खोट्याला द्या. साहेब माझं म्हणणं एकदा ऐकून घेतलं तर फार. नो आर्ग्युमेंट्स. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना फार त्रास होतोय ने. भाऊजींना नोकरीतून कमी केलं. सज्जला असा धीर सोडू नकोस. अगं संकट का एकटी येतात. हा, आणि आपल्याकडे सबळ पुरावा असल्याशिवाय आपण आरोप तरी कुणावर आणि कसा ठेवणार. नाही नाही, पण जयंता रंकांच्या वाड्यावर गेला होता हे माझं अनुमान खरं ठरलं. नाहीतर रंकांनी आपल्या नोकरांना गप्प कशा करता बसवलं असतं. सरळ आहे. त्या माणसाचं नाव कळू नये हा हेतू निश्चितच. हा, मलाही ते म्हणाले तर आठवते की त्या रंकाला घेऊन आत्ताच्या आत्ता वडिलांकडे जातो म्हणून. सज्जला, नागवेल ही काय वनस्पती आहे का? नागवेलला जनावरांच्या अंगावर गोमाशा झाल्या की तो पाला वाटून लावतात. पण का? तेच विष सापडलंय जयंताच्या पोटात. काय भाषा, जयंता अजून दगावलेला दिसत नाही. अहो मालक, नागवेल हळूहळू रक्तात भिनती. अहो तीच तर गमजा आहे. त्या इनामदाराच्या कार्ट्याला अशा तऱ्हेचं मरण आल्याला जगाला कळल्यावर बाळशा मी बघतो त्या सज्जीशी कोण मायेचा पूत लगीन करणार. सज्जी कर. माझ्या काकानं वाचवा हो, माझ्या काकानं वाचवा. का त्या वकील पोरीला जमलं नाही वाटत. जामीन बिमीन फेटाळला का काय? होय हो, आमचं चुकलं. काकांनी आपली मागणी नाकारली. मी क्षमा मागते. मी ती चूक दुरुस्त करायला आली. पण माझे काका निर्दोष आहे. तो खरंच निर्दोष आहे. त्यांना वाचवा, त्यांना वाचवा. रडू नको. अगं पाण्यावर काठी मारली, पाणी दुभंगतंय का? मला कमाल वाटते इनामदाराची. कसली गमंड म्हणायची, पैशाची का इनामदारीची? ते काय का असं. तुला आधारासाठी आमच्या घराचा उंबरठा वलांडावा लागला. खरं सांगू बाई, आम्हाला अभिमान, समाधान वाट. आता या उमऱ्यातून मी जन्मभर बाहेर पडणार नाही. अहो रंगराव खातदार गेलं कुठं आमचं? अहो ते मोटरसायकल घेऊन कवाच बाहेर गेले ती. त्या सारजेला तरी बोलव. सारजा अखेर तुकडा वावाळ म्हणाव. खरं सांगू बाळशा, हिची गोरी नाजूक पावलं आमचा उंबरठा वलांडून आत येत होती का नाही? तेव्हा आम्ही मापच ठेवायला पाहिजे होत. सामान घेऊन यायचं लुबर तुझे. बाळशा, आता आम्हीच तालुक्याला जातो. पारगावकर वकिलाला वकीलपत्र देऊन टाकतो. अरे सेशनच्या कामामध्ये एक नंबरचा माणूस आम्ही आप्पा काकाला सोडून आणू. बस ठरलं. अहो धाकलं त्यांनी. अहो काय बी करणार नाही तो. अहो साखळीनं बांधून ठेवलाय त्याला. वय अरे पण हा इथं कसा आला? कोणी धरून आणला त्याला? अहो त्याला कोण आणणार? आपल्या मालकीनी संघ सवताच्या पायानं चालत आलाय तो इथं. वय मालकीनी संग? वय जी. अरे काय डोसका बिस्का फिरले की काय तुझं? का दारू खाणार आहे? बाळशा जी, भालू कुणावर फुंकतोय रे? अगं बाई, ही कवाली इथे कोणी आणली? अहो त्याला कोण कशाला इथं आणतंय?
चौथाच्या पायानं त्या इथं आल्या. आयचल आबा नठावे तर अहो ते गेले तालुक्याच्या गावाला आप्पा पाटलांसाठी मोठा वकील करायला. तर हे असं काय घडलं असं स्वप्नामध्ये मी वाटलं नव्हतं. हे घ्या. मला वैरण पाहिजे होती कोणी सांगितले. आपल्या माणसाचं मन कळतं मला. आपल्या माणसाचं मन कळतं मला. यारे देवा 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 पाय तुटला माझा. अरे बापरे केवढं लागले रे. नको नको या बेरणाच्या पायाला हात लावू नका. पाप लागेल मला. अरे पाप कसलं त्यात. तुझं दुःख माझं दुःख काय वेगळं आहे होय. थांब हं. मी हळद भरते. हा काय रे. अक्का साहेब माऊलीचा तुम्ही. अक्का साहेब माऊलीचा. घ्या. या रंगराव या. बादशा आमच्या खातेदाराला आज वेळ मिळाला आमच्याशी बोलायला. घेताय का नग का सजी प्यायची नाही म्हणती. आणखीन काय काय म्हणती सजी. काय नाही आप्पा काका सुटल्या बगर आपल्याला लगीन नाही व्हायचं म्हणते. ते थेरडा आता कुठलं सुटायला र. म्हणजे वकील तसं म्हणाल का. कोण गेल तर वकिलाकडं. मग निस्ता बहाना र. 2 दिवसांनी केस कोर्टामध्ये उभे राहिल्यावर काय होतंय बघ. ती आलाय साठीला. एकदा जलमठेप झाली की त्याचं मरण जेलातच. राप्पा पाटील सुटलं नाही तर माझं लगीन कसं व्हायचं सज्जी संघ. गुडघ्याला बाशिंग बांधू नगस. अरे येड्या ती सज्जी या वाड्यात राहायला आली. या वाड्याचं लौकिक सगळ्या गावाला माहितीये. तिच्याशी कोण लगीन करणार आहे तुझ्याशिवाय. काय आता बेत लावा तोंडाला लावा. भालू 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 आज तुझ्यामुळे माझी अब्रू वाचली रे. आज तुझ्यामुळे माझी अब्रू वाचली. काय बाईसाहेब कळली का काही बातमी सज्जलाकडून. 2 दिवस झाले तिला रंकाच्या वाड्यावर जाऊन, पण अजून काहीच कळलेलं नाही. पण मी ठरवलंय काय. पायनाला आणि सदाला वाड्यावर पाठवायचं. गुड.
मी एक बातमी सांगू का? काय? काल खोटे फौजदारांनी हिरवी नागवेल आप्पा काकांच्या मळ्यातल्या बांधावरून जप्त करून नेली आहे. हा असेल, पण बांधावर मिळाली म्हणून आपाकांच्या गळ्यात बांधता येईल थोडीच. नाही, तसं नाही म्हणत मी. मग आता उद्या कोर्टामध्ये काय व्हायचं असेल ते होईलच. पण तोपर्यंत तरी आप्पा काकांना कोर्टामध्ये उभं राहावं लागेल, ते एक आरोपी म्हणून, नाही का? नाही नाही, तुम्ही इथे मारे अगदी मोर्चे बिरचे बांधतात, पण शेवटी पहिली मात केली रंकांनी तुमच्यावर. आय डोंट केअर. जे खरं आहे ते कोर्टात आणल्याशिवाय मी राहणार नाही. हे म्हणतो ना होणार. आम्ही असतो की. या तुम्ही दोघं बी अजून कशी आला नाही तर असा विचार करीत होतो. काय म्हणती बायने? तसं नाही का, नीट बघ. लई घाबरतल्या असती. मला ती म्हणाली आकासाब गेल्यापासनं शेतावरच्या घरामध्ये मला काही करमना, मी जाणार. आता ती जाणार म्हणल्यानंतर मला काय नाही म्हणता येते थोडंच. म्हटलं जा. हा आता यो बी वाडा आपलाच आहे की, कस आहे की नाही ग? होय. तेव्हा बरं आता ही इकडं आल्यावर मला कसं करमणार? खरंय खरंय खरं. बाळशा, ए बाळशा, ऐका आने वाला. काय धनी? कोण आले ते तरी बघ. कुठं कोण आहे? अरे तिला घेऊन जा सज्जलेकडं. जा जा. माझ्या मागे येऊ नको. नीट उभा राहा. काय? बाईने अगे बाईने लई दिस मनात होत. काय? आता तुला ते स्पष्ट सांगाय पाहिजे वय. अग तुला ह्या वाड्यात अशी ठेवतो अक्षी कबुतरागत. गुटरगो गुटरगो. ए फुसकीच्या, तुला आक्कासाहेबापासून पोचवायला सांगितलं होतं ना तिला? मग कुठल्या खोलीत नाही हिंडवतो? अरे या वाड्यात 36 खोल्या आहेत. तुझ्या आप्पा पाटलांसारखा 2च सोप्याचा वाडा नाही, समजलं? चल चल. गुटरगो 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 गुटर. ए बाईने, तू थांब तिथंच. तू कुठं माझ्या मागणं येतो? चल. कुठे घेऊन गेल्याचे बाहेर? ही कवा आली रे? आली आपली. आली आपली? सकाळी झाली. सकाळी? पण इकडे कशी? मालक, अहो तुमची व्यवस्था झाली, पण आमचं काय? आम्ही काय नुसतंच बोंबलायचो वय? तिच्या आईला म्हणजे गाड्या मागून नळायची यात्रा म्हणायची की. होतो का? मालक. लढ बापू.
मालिक जाऊ का? सुड्या यायला पाहिजे. कल्लू, ए कल्लू, जी अक्कासाहेब. कल्लू, काय म्हणतोय तुझा पाय? अहो तुमचा हात लागला आणि माझी जखम भरत आली अक्कासाहेब. हम्म, 4 दिवस घरात बसून लय कटाळा आला. हम्म, तेव्हा आलो झालं कामावर. हम्म. अरे पण अजून लंगोडतोस की तू? हा चालायचंच. शी 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 शी, किती रे या गोमाशा गायींच्या अंगावर. कल्लू, त्यांना काही औषध नाही लावत तू? नाग एलीचा पाला वाटून लावला की आपोआप गोमाशा पळून जातात. अरे पण आमच्या बांधावरून तू आणला होतास ना त्या दिवशी, तो नाही लावलास? नाही बा, कवा? अरे नाही का, 10-15 दिवस झाले बघ. धाकट्या धान्यांचा वाढदिवस होता बघ त्या दिवशी. हा आता माझ्या ध्यानात आलं बघा. हा आलं ना. मग? त्या दिवशी मला थोरल्या मालकाने नागेलीचा पाला आणायला सांगितला. माझ्याकडनं वाटून घेतला, पण तो जनावरांनी नाही लावला. नाही लावला? नाही. का? आता कोणाला ठेव? रस काढला आणि बाळशाच्या हातात वाटी दिली. चल, काय तरीच काय सांगतोस? बाळशाच्या हातात कशाला दिली वाटी? आईच्यान खोटं नाही बोलणार मी अक्कासाहेब. हा त्याचा पाला वाईट आहे माझ्याजवळ. आहे म्हणतोस? कुठे? छपरात ठेवलाय. आणू का? नको नको, नको आणूस. आता काही लावायची गरज नाही. तुझा पाय दुखतोय ना, बरा झाला की मग आणून लाव. हा सदाशिवराव, तुम्ही माझे दोस्त आहे ना? होय की नाही? मला सदाशिवराव नाही म्हणायचं, सध्या म्हणायचं. सध्या आता मला एक सांगा, बाईंना कोणाची, तुझी का माझी? असं म्हणतोस होय? हे बघ, तुझा जीव जाडलाय ना तिच्यावर, जाडलाय की नाही? हे बघ, तुझी आठवण काढली तिनं, म्हणजे तुझी माझी. मग मी लगीन करू का तिचा संग? तू अडवायणार नाही ना मधी? येणार म्हणजे तसा नाही येणार, आपल्याला अक्षदा टाकायला येणार. बाईना सदा माझ्या जीवा. गडी पार कामातनं गेला. सदा, अरे तू कशा आलास? बायना कुठल्या? बायना आले रे राजा, मी आले. आलीस? आपल्या लग्नाचं काय करायचं? तो जागीरदाराचा पोरगा मेल्या बेकार, आपलं लगीन कसं होणार? काय झालं असेल रे? ते काय विचारू नगस. का? तू कुणाला सांगणार नाहीत तुझ्या ना? काय शपथ सांगणार नाही. या सदाला बी सांगणार नाहीत ना? त्याला तर मुळीच नाही. नाही ना. कल्ल्या बेरडानं नागवेल आणून वाटून दिली. नागवेल? मी ते जयंतरावांच्या भातात कालवले. अरे असलं काम करणार नाही म्हणून सांगायचं होतं रे उद्या. त्या थोरल्या धनांच्या समोर काय चालतंय कुणाचं? आता मी आता हे असलं वंगाळ काम नाही करणार. भालू, खांडेकरांच्या घरी जा. तिथं सुमित्राताईंना किंवा खांडेकरांना ही चिठ्ठी नेऊन दे. दुसऱ्या कोणाला देऊ नकोस हा भालू. हा कळलं ना? जा जा लवकर. कळलं ना मी काय सांगितलं ते? जा लवकर. बायना, ए बायना, चल लवकर. अरे काय निरोप पाडलास? काय रे? कॉंग्रॅच्युलेशन सचला. सुधीर, ए सुधीर. अरे वा रे वा. हो 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 सुधीर. अरे बघ भालूने काय आणले ते. हो 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 बोल. हो 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 तू सचिन. काय भानगडी?
आपले पिताजी आहेत का? नाही आबा बाहेर गेले का? आपल्या वाड्याची झडती घ्यायची. झडती कशा बाय? ते नंतर कळेलच. त्याआधी आमच्याजवळ काय आहे हे तुम्हाला तपासून घ्यायचं असल्यास घेऊ शकता. नसेल तर आम्हाला झडती सुरू करावी लागेल. घ्या झडती. तर हे बघा, झडतीमध्ये काय सापडलं नाही तर आबरू नुकसानीचा दावा भरेल तुमच्या विरुद्ध. चला रे. नाही मी नाही 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 मी नाही मी नाही औ औ मी आयो मेला मटकी आली. काय रे, नाव काय तुझं? बादशा. बादशा साहेब साहेब योग्य तुमचा आरोपी. पळत का होतास तू? साहेब साहेब तो नाही बोलणार. मी सांगते तो का पळून जात होता ते. ह्या कल्यानं त्या दिवशी नागिलीचा पाला आमच्या बांधावर आणला आणि तो बारीक वाटला आणि ह्याच्या जवळ दिला. ह्यानं तो पाला जयंतरावच्या जेवणात घातला. कार आता का दात खिळी बसली? अरे बोल की रे मुडदिया. बादशा काय सोड रे त्याला. तुला आरोपी व्हायचंय का साक्षीदार व्हायचंय? खरं बोललास तर सुटशील, नाही तर बेड्या ठोकाव्या लागतील. बेड्या. साहेब 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 माझी काय बी चुकी नाही. आईच्यान काय बी चुकी नाही. जयवंतराव घरी आलं होतं तेव्हा थोरलं मालक म्हणालं की धाकल्या जणांचा वाढदिवस आहे तेव्हा जेवू नवं म्हणून. आणि ह्या कल्यानं नागवेल वाटून आणली आणि माझ्याकडे दिली. मी थोरल्या जणांनी म्हणलं की मी असलं पाप नाही करणार, तर ते मला म्हणलं की तुला चापकानं फोडून काढेल. कल्या, नागवेलीचा पाला कुठे आहे? छपरात आहे. खोटे ताब्यात घ्या. येस लक्ष ठेवा रे याच्यावर. वा 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 वा, एवढी गडबड कसली? माणसं जमल्यात काय वानगड? बरं झालं वेळेवर आलात तुम्ही. आमची खूप धावपळ वाचवली. म्हणजे तुमच्या अटकेचं वॉरंट आहे आमच्याजवळ. इथपर्यंत मजल गेली काय तुमची? पेन्शन मिळेपर्यंत नोकरी करायची इच्छा दिसत नाही तुमची. रामराव सरळपणाला हात पुढे करा. मला अटक करता पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा असल्याशिवाय आपल्यासारख्या मोठ्या पुढाऱ्यांना पकडू कसे? खोटे घाला बेड्या त्यांना. थांबा. खबरदार, आबाच्या अंगाला हात लावू नका. सोडा त्यांना, सोडा. हात खाली करा. खोटे काढा बेड्या. आता मात्र मी तुझी काय करणार नाही. आय एम सॉरी मिस्टर खांडेकर. डिपार्टमेंटनं गैरसमजुतीनं तुमच्यावर मोठा अन्याय केलेला आहे. तुमच्या चिकाटीनं जयंतराव केसचं खरं स्वरूप जगापुढे येत आहे. डिपार्टमेंटला तुमची अत्यंत गरज आहे. ही केस कोर्टापुढे मांडण्यासाठी आणि संगतवार पुरावा गोळा करण्यासाठी मी ही केस तुमच्यावर सोपवत आहे. येस माय बॉय. मिस्टर खांडेकर, येस. कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट फॉर? अहो रंकाला जरी मी बेड्या ठोकल्या असल्या तरी त्याचं श्रेय तुमचंच. हो, माझं कसलं. मी फक्त मला मिळालेली इन्फॉर्मेशन तुमच्या पोलीस स्टेशनला कळवली. बाकी योजना मात्र या वकिली डोक्याच्या.
अहो म्हणजे अर्ध श्रेय तुमचंच की हो. म्हणजे अहो आम्ही असं ऐकलंय की तुम्ही आणि वकिलीनबाई काय या काय की आप्पा काकांच्या हातातली बेडी काढण्याच्या प्रयत्नात आता ही लग्नाची बेडी माझ्या हातात पडणार आहे याची मला तरी काय कल्पना हो. नो नो बट यू शुड बी प्राऊड ऑफ सच एन इंटेलिजंट एज्युकेटेड अँड ब्युटिफुल वाईफ. ओ थँक यू फॉर द यू कॉम्प्लिमेंट. वेलकम. ओके ओके. बेड्या पडतात काय हं? सचिला हे तुझ्या धाडसामुळे घडलं. होय, माझे काका निर्दोष आहेत हे पोलिसांना पटले, पण इनामदारांची खात्री कोण पटवणार? जयंतराव शुद्धीवर आले. नाही, मग माझं भांडण आता माझ्या देवी बरोबर. ते शुद्धीवर येईपर्यंत मी कुणालाही भेटणार नाही, कुणाशीही बोलणार नाही, कुणाशीही बोलणार नाही. आई सुनबाई, सुनबाई. बहादर आहेस पुरी, बहादर आहेस. काका, जयंतराव कसे आहेत? मालक, रामूजी का आमच्या मागे लावलं? आम्ही तुमचं काय वाईट केलं? पोलिसांना जबाब नाही दिला. होय, पोलिसांमोर जबाब दिला, पण कोर्टासमोर कसं कानावर हात ठेवतो ते तरी बघा. होय मालक, कोर्टात देवा शपथ घेऊन खोटं सांगणार आहोत आम्ही. हरकत नाही. जावा वाघजाईच्या डोंगरामध्ये आणि इटलाही समोर शपथ घ्या. दोघं बी शपथ घ्या. त्याला शपथ घेऊन झाल्यावर इकडे घेऊन या. थँक यू. वेलकम. काय म्हणते केस? आ? केस काय म्हणते तुमची? खरं सांगायचं तर दोन्ही महत्वाचे साक्षीदार हजर न करू शकल्यानं आरोपीला संशयाचा फायदा मिळणार अशी भीती वाटते मला. त्या साक्षीदारांपैकी बाळशाचाच प्रेत मिळाला. काय? खरं खरं सांगेन, तो ढाका झाल्यापासून मला वाटवत आहे. मला जीव घेतो बघा ते राहणार. चला रे घेऊन चला. चला घेऊन. साहेब, मी कोर्टात खरं खरं सांगेन साहेब. आरोपी रामराव रघुजी रंक, इंडियन पिनल कोड कलम 307 या कलमाखाली तुमच्यावर जयवंत रावसाहेब पाटील यांना अन्नातून विष घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा जो आरोप ठेवण्यात आला आहे तो शाबीत मानण्यात आला असून तुम्हाला 10 वर्ष सक्त मजुरी
आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम वसूल होताच त्यापैकी रुपये 5,000 जयवंत पाटील यांना झालेल्या औषधोपचाराची भरपाई म्हणून देण्यात येत आहे. मिस पवार, congratulations. Congratulations on your first successful achievement in life. Congrats. Thank you. Thank you very much. रंकाची औलाद अशी रडत नसते. माझ्या हातात ज्यानं बेड्या घातलाय त्याचा सूड घे. सज्जी जयंताशी लग्न करणार आहे. जिथं सूड नकोस, सूड घे. वाड्यामध्ये बंदूक आहे माझी, सूड घे. भालू, भालू, पाठच्या भावासारखा सदैव माझ्या पाठीशी राहिलास तू. आज माहेर सोडताना मला तुझीच काळजी वाटते रे. मी भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाहीस तू. कसं होईल रे तुझं? अगं, त्याला बरोबर घेऊन चल, वाड्यावर राहील तो आपल्या. सज्जी जयंताशी लग्न करणार आहे. जिथं सूड नकोस, सूड घे. सज्जी जयंताशी लग्न करणार आहे. जिथं सूड नकोस, सूड घे. जिथं सूड नकोस, सूड घे. सूड घे, सूड घे, सूड घे, सूड घे, सूड घे, सूड घे.
तुझे माझे भावे मी